हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम 14 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला विचारले जाणारे प्रश्न जे आहे ते कशा प्रकारे सोडवायचे आहे, त्यामध्ये आपल्याला काय बदल आहे सर्व पाहणार आहोत। तर चला करूया व्हिडिओला सुरू। हा आपला सराव पेपर 3 होणार आहे। या अगोदर मी सराव पेपर 1 आणि 2 टाकलेला आहे, तर हा तिसरा भाग आहे। तर बघा, एग्जाम सुद्धा झालेली आहे। इथे एक तासाचा टाइम आपला सुरू झालेला आहे। यामध्ये आपल्याला 50 क्वेश्चन्स आहे, त्यामध्ये 15 क्वेश्चन्स हे ऑब्जेक्टिव्हचे आहे आणि 35 क्वेश्चन्स हे प्रॅक्टिकलचे आहे। आणि पास होण्याकरता आपल्याला 20 मार्काची आवश्यकता आहे। ऑब्जेक्टिव्हमध्ये 6 मार्क आणि प्रॅक्टिकलमध्ये 14 मार्क। तर पटापट आपण व्हिडिओ सुरू करूया। तर बघा, याच्यामधलं आपण कोणतंही सेक्शन सोडवलं तरी चालेल। लेवल 3 दिलेले आहे, या तिन्ही लेवलमधलं आपण कोणतेही क्वेश्चन सोडवले तरीही चालते, काही प्रॉब्लेम नाही आहे। तर मी सगळ्यात पहिले प्रॅक्टिकलचे सर्व क्वेश्चन सोडून घेणार आहोत आणि नंतर सगळ्यात शेवटी आपण पहिला क्वेश्चन लावूया। इथून काय म्हणते बघा, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल कलरमधल्या अदर फोल्डरमध्ये कॉपी करा म्हटलेलं आहे। तर कशातून म्हटलेलं आहे? हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे। तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा, कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून तिला कॉपी करून घ्यायचं आहे। एक स्टेप इथून बॅकमध्ये जा आणि आपल्याला कशामध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे? कलरमधल्या अदरमध्ये। तर इथे कलरमध्ये जा, त्यानंतर अदरमध्ये जायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली कॅल्क्युलेटर ही फाईल कम्प्युटर नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे। तर रिनेम करण्यासाठी बघा, पहिले त्या फाईलवर जायचं आहे, सिलेक्शन करा, तिला राईट क्लिक करायचं आहे आणि इथून रिनेम करा। आणि रिनेम केल्यानंतर बघा, त्यामध्ये कोणतं नाव टाकायचं आहे? कम्प्युटर। तर याच्यातून कम्प्युटर हे नाव टाका, बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा, सपोर्टमधल्या काउंट टेक्स्ट फाईल कॉपी करून ती सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे। तर सपोर्टमध्ये जायचं आहे, त्यानंतर बघा इथे काउंट फाईल दिलेली आहे, त्या फाईलला सिलेक्शन करा आणि राईट क्लिक करून तिला इथून कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी झाली ती फाईल कशामध्ये पेस्ट करा म्हणते? सपोर्टमधल्या होममध्ये। तर इथे सपोर्टमध्ये जाऊ आपण, त्यानंतर होममध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून त्या फाईलला पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पॅराग्राफ 6 मधील लिस्टची नंबरिंग स्टाईल रोमनच्या ऐवजी कॅपिटल ABCD करा म्हटलेलं आहे। तर पॅराग्राफ नंबर 6 मध्ये जायचं आहे। बघा, हा पॅराग्राफ नंबर 6 आहे। पूर्ण पॅराग्राफला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केलं, रोमनच्या ऐवजी कॅपिटल ABCD करा म्हटलेलं आहे। तर बघा, इथे नंबरिंगमध्ये जा आणि याच्यातनी कॅपिटल ABCD दिलेला आहे, तर इथून कॅपिटल ABCD घ्यायचं आहे आणि बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा टेक्स्ट कलर बदलून रेड करा म्हटलेला आहे। आता दुसऱ्या वाक्याचा टेक्स्ट कलर कोणता करायचा आहे? रेड करायचा आहे। तर दुसऱ्या वाक्याला सिलेक्शन करायचं आहे, फॉन्ट कलरमध्ये जा आणि याच्यातून कोणता कलर म्हटलेला आहे? रेड म्हटलेला आहे। तर स्टँडर्ड कलरमधून रेड कलर घ्या आणि नंतर आपलं उत्तर चेक करायचं आहे। त्यानंतर बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग डबल करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला तिसऱ्या वाक्याचं लाईन स्पेसिंग डबल करायचं आहे। तर तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करा, इथून सिलेक्शन केलेलं आहे, लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि डबल म्हणजेच इथून 2 करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर बघा, कॉलम C ची रुंदी बदलून ती 25 करा म्हटलेलं आहे। तर कॉलम C ची रुंदी आपल्याला किती करायची आहे? 25 करायची आहे। तर कॉलम C ला सिलेक्शन करा, अशा प्रकारे C ला सिलेक्शन केलं, त्यानंतर त्याची रुंदी बदलून ती किती करायची आहे? 25 करायची आहे। तर रुंदी चेंज करण्यासाठी आपल्याला सेलच्या ग्रुपमध्ये फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन इथून बघा कॉलम विथ दिलेले आहेत आणि कॉलम विथमध्ये आपल्याला किती टाकायचं आहे? 25 टाकायचे आहे। तर 25 टाका आणि त्यानंतर एंटर करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये कॉलम B नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करा म्हटलेला आहे। तर कॉलम B च्या नंतर अजून एक कॉलम इन्सर्ट करायचा आपल्याला। तर C कॉलमला क्लिक करावं लागेल, सिलेक्शन करायचं आहे आणि तर सेलच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे, इन्सर्टवर क्लिक करायचं आहे डायरेक्ट। बघा, एक नवीन कॉलम आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। स्लाइड 1 वरील लिस्टला बुलेट स्टाईल अप्लाय करा म्हटलेलं आहे। तर स्लाइड 1 वर जा
आणि जे काही दिलेलं असेल त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे पॅराग्राफला पूर्ण. त्यानंतर बघा त्याला बुलेट स्टाईल अप्लाय करायची आहे, तर इथे बुलेट्सवर जा आणि त्यामधली कोणतीही बुलेट्स दिली तरी चालेल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये नोट्स व्ह्यूमध्ये डिस्प्ले करा म्हटलेलं आहे. तर हे प्रेझेंटेशन आपल्याला नोट्स व्ह्यूमध्ये डिस्प्ले करायचं आहे. तर त्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आणि इथून नोट्स व्ह्यूमध्ये क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा MS आउटलुकच्या टास्क लिस्टमध्ये स्कूल ॲन्युअल फंक्शन टास्क ॲड करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला टास्क लिस्टमध्ये स्कूल ॲन्युअल फंक्शन टास्क ॲड करायचं आहे. तर न्यू आयटममध्ये जायचं आहे आणि इथून टास्क घ्यायचा आहे. टास्क घेतल्यानंतर बघा याच्यातनी एक फक्त सब्जेक्ट दिलेला आहे, तो सब्जेक्ट कॉपी करा Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्येच तो सब्जेक्ट टाकायचा आहे आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा. मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे. तर बघा खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी आपल्याला न्यू आयटम या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा याच्यामध्ये आपल्याला नाव दिलेलं आहे, तर नावाला पूर्ण कॉपी करून घ्या अशा प्रकारे Ctrl+C न आणि फुल नेमच्या पुढं फुल नेम हे नाव टाका. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नावसुद्धा कॉपी करून घ्या आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाकायचं आहे आणि नंतर आपलं सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेत मजकूर टाईप करायचा आहे. तुम्ही ग्रीक भाषेत वेलकम टेक्स्ट टाईप करण्यासाठी कोणता क्रम पाळायला म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा पहिलेच आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पहा www.iexplorer.com लिंक तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा 3 नंबरला आहे. 3 नंबरवर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 मधलं प्रॅक्टिकल झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 मधलं प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. त्यामधला क्वेश्चन्स पहा इमेज फोल्डरमधून सर्व बिटमॅप फाईल इमेजमधल्या बिटमॅप येथे कॉपी करा म्हटलेलं आहे. तर इमेज फोल्डरमधून म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमध्ये जा. त्यानंतर बघा याच्यातनी BMP म्हणजेच बिटमॅप फाईल आहे ते सर्व आपल्याला कॉपी करायचे आहे. तर बघा याच्यातनी एकच BMP फाईल दिलेली आहे, त्याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे राईट क्लिक करा आणि इथून त्याला कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्यानंतर बघा कशातनी पेस्ट करायचा आहे, इमेजमधल्या बिटमॅप येते. ऑलरेडी आपण इमेज फोल्डरमध्ये आहो, त्यामध्ये बिटमॅपमध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा सपोर्ट फोल्डरमधील water.wav फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हटलेलं आहे. तर कशातून म्हटलेलं आहे, सपोर्ट फोल्डरमधून म्हणत आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, water.wav फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि ते प्रॉपर्टीजवर जायचं आहे आणि प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर बघा सगळ्यात खाली ॲट्रिब्यूट दिलेलं आहे. तर आपल्याला कोणतं करायचं आहे, हिडन म्हटलेलं आहे. तर या दोनपैकी जे सांगितलं ते करा आणि त्यानंतर अप्लाय करा आणि नंतर ओके करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा सिटी फोल्डरमधून कलरमधल्या अदरमध्ये मुंबई PPTX फाईल मूव्ह करा म्हटलेलं आहे. तर कशातून म्हटलेलं आहे, सिटी फोल्डरमधून म्हणत आहे. तर सिटी फोल्डरमध्ये जा, मुंबई फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि त्यातून तिला कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर बघा कशातनी पेस्ट करायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये. तर इथून एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, इथं कलर फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करायचं आहे. त्यानंतर अदर फोल्डरला सुद्धा ओपन करा आणि ते कुठेही राईट क्लिक करून आपल्याला ते पेस्ट करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टाईम आणि प्रोग्रामच्या मध्ये एक रिकामी कॉलम इन्सर्ट करा म्हटलेला आहे. आता आपल्याला टाईम आणि प्रोग्रामच्या कॉलमच्या मधातने एक नवीन कॉलम आपल्याला इन्सर्ट करायचा आहे. तर त्यासाठी टाईमच्या नंतर क्लिक करा, त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि लेआउटमध्ये गेल्यानंतर बघा इथे इन्सर्ट राईटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे दोघांच्या मधात एक नवीन कॉलम आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला मजकूर एक कॉलम आणि 10 रोज असलेल्या एका टेबलमध्ये कन्वर्ट करा म्हटलेला आहे. तर दिलेला मजकूर एक कॉलम आणि 10 रोजमध्ये कन्वर्ट करण्यासाठी पूर्ण टेबलला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे आणि कन्वर्ट टेक्स्ट टू टेबलवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे क्लिक करा आणि त्यातनी ऑटोमॅटिक ते सिलेक्शन करून येईल आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टेबलच्या शेवटच्या ओळीच्या खाली 3 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा म्हटलेलं आहे. तर टेबलच्या सर्वात शेवटच्या खाली आपल्याला 3 ओळी घ्यायच्या आहे. तर सर्वात शेवटच्या रोवर क्लिक करायचं आहे इथे. त्यानंतर लेआउटवर जा आणि इन्सर्ट बिलोवर किती वेळेस क्लिक करायचं आहे? 3 वेळेस. तर 1, 2 आणि 3. बघा 1 इथं आलेली आहे रो आणि त्याच्या खाली 2 गेलेले आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवा म्हटलेलं आहे. वर्कशीटमध्ये स्क्रोल करा तेव्हा पहिले 2 कॉलम व्हिजिबल ठेवायचे. ए आणि बी कॉलम जाग्यावरच ठेवायचा जेव्हा आपण अशा प्रकारे स्क्रोल डाऊन वगैरे करतो तेव्हा. तर बघा त्यासाठी आपल्याला पुढच्या कॉलमला सिलेक्शन करायचं आहे. 2 कॉलम सांगितले तर त्यानंतर तिसऱ्या कॉलमला मी सिलेक्शन केलेलं आहे. त्यानंतर व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर इथून फ्रीज पेनमधल्या ऑप्शनमध्ये जाऊन पहिलाच ऑप्शन घ्यायचा आहे आणि नंतर आपलं स्क्रोल जर केलं तर बघा ए आणि बी कॉलम जाग्यावरच आहे आणि बाकी सर्व कॉलम स्क्रोल होत आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या वर म्हणजे टॉपवर दाखवा म्हटलेलं आहे. तर लिजंड एलिमेंट चार्टच्या टॉपवर दाखवण्यासाठी पहिले चार्टला सिलेक्शन करायचं आहे. डिझाईन टॅबमध्ये जा, ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर लिजंडमध्ये जायचं आहे आणि त्यातून टॉप घ्यायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये तिसऱ्या स्लाईडची डुप्लिकेट स्लाईड तयार करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला तिसऱ्या स्लाईडची डुप्लिकेट बनवायची आहे. तर सिलेक्शन करा तिसऱ्या स्लाईडला, न्यू स्लाईडमध्ये जा आणि इथून डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाईडला क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमधील शीर्षकातील ओळीमधील अंतर बदलून 3.0 लाईन करा म्हटलेलं आहे. आता पहिल्या स्लाईडमधील शीर्षकातील म्हणत आहे तर पहिल्या स्लाईडवर जा, जे काही शीर्षक दिले असेल त्याच्या बॉक्सला अशा प्रकारे सिलेक्शन करायचं आहे. प्लेस होल्डर म्हटलं जातं त्याला. सिलेक्शन केलं त्यानंतर बघा त्यामध्ये लाईन स्पेसिंग किती करायचं बघा आपल्याला 3.0 लाईन. तर बघा लाईन स्पेसिंग ऑप्शनवर जा आणि त्यातून 3.0 इथून घ्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर आहे ते सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन पहा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये टाईम ॲड करा म्हटलेला आहे. तर करंट स्लाईडसाठी आपल्याला टाईम ॲड करायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, हेडर आणि फुटरमध्ये जायचं आहे आणि त्यातून डेट आणि टाईमवर क्लिक करा आणि त्यानंतर अप्लाय करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे. नाव दिलेलं आहे, कंपनीचं नाव आहे. त्यानंतर जॉब टायटल आहे. सर्वांचा वापर करून आपल्याला एक कॉन्टॅक्ट बनवायचा आहे. तर त्यासाठी न्यू आयटमवर जायचं आहे आणि इथून कॉन्टॅक्टवर क्लिक करा. कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्याकडे इकडे एक फॉर्म सारखं आलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती टाकायची आहे. सगळ्यात पहिले याच्यातनी नाव दिलेलं आहे तर फुल नेमच्या पुढं नाव टाकायचं आहे. त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे तर कंपनीचं नाव कॉपी करा Ctrl+C आणि कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका. त्यानंतर बघा जॉब टायटल दिलेला आहे तर जॉब टायटलला सुद्धा कॉपी करायचं आहे आणि जॉब टायटलच्या पुढे जॉब टायटल टाका आणि एवढं सर्व टाकल्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा www.booksmillion.com लिंक ओपन करा आणि ते फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर 4 नंबरला आहे. त्यानंतर बघा दिलेल्या ब्राउझरमध्ये फेवरेट लिस्टमधून याहू लिंक काढून टाका म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर सुद्धा 4 नंबरला आहे. सॉरी याचं उत्तर 2 नंबरला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा झालेला आहे.
त्यानंतर आपल्याला लेवल 3 सोडवायचं आहे प्रॅक्टिकल. इथून चालू करा. बघा पहिला क्वेश्चन आहे प्रॅक्टिकलचा. सपोर्टमधल्या होम फोल्डरमधील सॉफ्टवेअर फाईल उघडा म्हणते आणि पहिल्या ओळीत टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर्स टाईप करा आणि फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हटलेलं आहे. तर सपोर्टमध्ये जा, होममध्ये जायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे सॉफ्टवेअर फाईलला ओपन करण्यासाठी डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केलं त्यानंतर पहिल्याच ओळीतनी आपल्याला बघा टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर टाईप करायचं आहे. Ctrl+C ने कॉपी करा आणि त्यातनी बघा ते पेस्ट करायचं आहे. पेस्ट केलं त्यानंतर फाईलला सेव्ह करायचं आहे आणि फाईलला बंद करायचं आहे. तर फाईलमध्ये जा, सेव्ह करायचं आहे आणि इथून क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑर्गनायझेशन सेल नंतर ड्रॉप डाऊन लिस्ट कंटेंट कंट्रोल समाविष्ट करा म्हटलेलं आहे. तर ऑर्गनायझेशनच्या नंतर आपल्याला एक ड्रॉप डाऊन लिस्ट घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला डेव्हलपर टॅबमध्ये जायचं आहे आणि इथून बघा ड्रॉप डाऊन घ्यायचा आहे, घेतलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी ॲव्हरेज मार्क कॉलम एम मध्ये कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला ॲव्हरेज काढायचे आहे कॉलम एम मध्ये. तर कॉलम एम मध्ये क्लिक करा. त्यानंतर एडिटिंगच्या ग्रुपमध्ये जाऊन ॲटो सममध्ये जायचं आहे आणि याच्यातून बघा ॲव्हरेज घ्यायचं आहे. ॲव्हरेज घेतल्यानंतर आपल्याला ज्या संख्येतून ॲव्हरेज काढायचं आहे तेवढ्या पूर्ण संख्येला सिलेक्शन करा, म्हणजे मार्कला सिलेक्शन करायचं आहे आणि एक एंटर करा. बघा पहिल्या विद्यार्थ्याचं ॲव्हरेज निघालेलं आहे. बाकीच्यांचं काढण्यासाठी बघा इथं कोणत्यातनी अशा प्रकारे कर्सर ठेवायचं आहे आणि क्लिक करून खाली अशा प्रकारे ओढायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. योग्य फॉर्म्युलाचा वापर करून सेल रेंज E3 ते E12 मध्ये प्रत्येक बाबीची पर्टिक्युलर एकूण किंमत कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे. तर E3 मध्ये क्लिक करा. पर्टिक्युलर किंमत काढण्यासाठी बरोबरचे चिन्ह टाईप करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातनी आपल्याला प्रोडक्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे. बघा मी जसं प्रोडक्ट टाईप केलं तसंच खाली इथे एक फॉर्म्युला आलेला आहे प्रोडक्टचा, त्याच्यावर डबल क्लिक करा म्हणजे तो फॉर्म्युला इथं अप्लाय झालेला आहे. त्यानंतर त्या फॉर्म्युल्याच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला 200 आणि प्राइस म्हणजे जे काही क्वांटिटी आणि प्राइस आहे त्याला सिलेक्शन करा आणि शिफ्ट दाबून ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे आणि नंतर एक एंटर करा. बघा पहिल्या याचं निघालेलं आहे टोटल प्राइस आणि बाकीच्यांची काढण्यासाठी अशा प्रकारे खाली क्लिक करत ओढत न्यायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 7 अतिरिक्त स्लाइड ॲड करा म्हटलेलं आहे. तर आपल्याला इथे कोणत्याही स्लाइडचं नाव सांगितलेलं नाही, तर त्यावेळेस 7 स्लाइड घ्यायचे आहे. इथे 7 वेळेस क्लिक करा. 7 आणि 1 पहिली मिळून होईल आपल्या 8 स्लाइड. ठीक आहे, 8 स्लाइड झालेले आहे. त्यानंतर स्लाइड शो रन करताना 34 स्लाइड आपोआप 4 सेकंदानंतर दिसेल अशा प्रकारे तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट द्यायचा आहे. तर आपोआप 4 सेकंदानंतर दिसली पाहिजे 34 स्लाइड अशा प्रकारे तिसऱ्या स्लाइडला टाइम इफेक्ट द्यायचा आहे. तर स्लाइड क्रमांक 3 ला सिलेक्शन करा. ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि ते बघा आफ्टरवर क्लिक करून 4 सेकंद टाकायचे याच्यामध्ये आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा कॅलेंडरमध्ये मॅरेज रिसेप्शन हा सब्जेक्ट आणि हॉटेल ओबेरॉय या लोकेशनला 13 जानेवारी 2011ला इव्हेंट क्रिएट करा म्हटलेला आहे. तर आपल्याला इव्हेंट बनवायचे आहे. तर त्यासाठी न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर इथे ऑलरेडी इव्हेंटवर क्लिक करा. त्यामध्ये बघा सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला कॉपी करा Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट सोडायचा आहे. त्यानंतर इथे लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनच्या पुढे लोकेशन टाका आणि त्यानंतर इथे डेट दिलेली आहे तर डेटला कॉपी करायची आहे आणि त्यानंतर स्टार्ट डेटमध्ये त्याला टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा www.hotmail.com हे वेब पेज ओपन करा आणि माय अकाउंट @hotmail.com युजर नेम आणि पासवर्ड 123 पासवर्डने लॉग इन करा म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर 4 नंबरला दिलेलं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा आपले प्रॅक्टिकलचे सर्व क्वेश्चन झालेले आहे. आता आपल्याला ऑब्जेक्टिव्हचे सोडवायचे आहे. अजूनही आपल्याकडे एवढ्या मिनिटाचं टायमिंग शिल्लक आहे. तर इथे वैकल्पिकवर क्लिक करा. बघा पहिला क्वेश्चनचा ऑब्जेक्टिव्हचा, रमनला पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी तो कोणत्या पर्याय निवडाल म्हटलेला आहे. तर रमनला बघा फॉरेनवाल्यांसाठी आहे आणि इथे बघा
इंडियनसाठी आहे, तर याचं उत्तर 2 नंबरला असणार आहे. त्यानंतर बघा इंटरनेटमधील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हटलेलं आहे. तर WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे बघा, वर्ल्ड वाईड वेब आहे. आपल्या टास्क व्ह्यूमधून डेस्कटॉप बंद करण्यासाठी आपण कुठे क्लिक करायला म्हटलेलं आहे. तर बघा बंद करण्यासाठी बघा इथंच क्लिक करायचं आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे. आपण ऑफलाईन मोडमध्ये विकिपीडियामध्ये कोणतेही वेब पेज डाउनलोड का करता म्हटलेलं आहे. तर बघा तर वेब पेज ऑफलाईन ॲक्सेस करण्यासाठी त्याचा वापर करत असतो आपण. हार्ड डिस्क पॅक ही रिमूव्हेबल स्टोरेज उपकरणे असून त्याचा प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी उपयोग केला जातो म्हणत आहे. तर बरोबर आहे. ॲपलेट हे लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स आहे म्हटलेलं आहे. तर ॲपलेट हे जावामध्ये लिहिले गेलेले प्रोग्राम्स आहे. सॉरी HTML मध्ये आहे. त्यानंतर लेवल 2 मधले सुद्धा सोडवायचं आहे. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे डॅश करणे म्हणतात म्हटलेलं आहे. तर त्याला आपण बूटिंग म्हटले जाते. खालीलपैकी ही सोडून इतर सर्व उच्च क्षमतेच्या हाय कॅपॅसिटी डिस्क आहे म्हटलेलं आहे. तर IM चे संपूर्ण स्वरूप हे डॅश आहे म्हटलेलं आहे. तर इन्स्टंट मेसेजिंग होते त्याला. डॅश हे वेब रिसोर्सेसमध्ये ॲक्सेस देऊ करणारे प्रोग्राम्स आहे म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ब्राउझर्स आहे. रँडम ॲक्सेस मेमरी ही मेमरी डॅश आहे म्हटलेलं आहे. तर रँडम ॲक्सेस ही मेमरी टेम्पररी आहे म्हणजे अस्थायी आहे. इंटरनेटमध्ये WWW म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब आहे. आणि शेवटचे आपल्याला 3 क्वेश्चन सोडवायचे आहे ऑब्जेक्टिव्हचे. जर आपल्याला आपला संगणक कारमध्ये सोडायचा असेल तर आपण ते डॅश ठेवले पाहिजे. तर कुठे ठेवले पाहिजे, लॅपटॉप बॅगमध्ये. कनेक्टिव्हिटी ही लोक आणि स्रोत यांना जोडण्यासाठी कम्प्युटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना आहे म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीला ईमेल पाठवण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा डॅश माहीत असणं आवश्यक आहे म्हटलेलं आहे. तर आपल्याला त्या व्यक्तीचा ईमेल ॲड्रेस माहीत असणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपली पूर्ण एक्झाम झालेली आहे आणि त्यानंतर एंड करायचं आहे. आणि बघूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहेत. तर सराव पेपर 3 मध्ये तर बघा आपल्याला 46 मार्क मिळालेले आहे सराव पेपरमध्ये. तर बघा आपलं ऑब्जेक्टिव्ह मधलं एक चुकलेलं आहे. ॲपलेट हे लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्राम्स होते. तर याचं उत्तर जावा होतं. आणि आपले प्रॅक्टिकल चुकलेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया का नवीन व्हिडिओ.